नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला हयातीचा दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोर ओपन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला टाईप करायचे आहे सत्यापन नावाचे ॲप तुम्हाला टाईप करून घ्यायचे आहे. अशा प्रकारचे तुम्हाला ते ॲप दिसेल. हे डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंड ॲप घ्यायचे आहे आधार फेस आयडी. हे पण ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे. हे ॲप तुम्हाला अशा प्रकारचे दिसेल. हे दोन्ही ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम तुम्हाला सत्यापन नावाचे ॲप ओपन करायचे आहे. जसे ॲप ओपन होईल त्यानंतर तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे. इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला पुढचं पेज येईल. अशा टाईपचं पेज येणार आहे. पेज आल्यानंतर त्यावर तुम्हाला स्वतःचा किंवा कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. ते OTP इथे टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचं पेज आल्यानंतर सर्वप्रथम आधार कार्ड वरचे नाव येथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर सेल्फ अँड फॅमिलीवर क्लिक करून करायचे आहे. तर बॉक्सवर क्लिक करून स्कॅन करायचे आहे. जसे स्कॅन करताल तुम्हाला तुमचा फोटो स्कॅन करून घ्यायचा आहे. जोपर्यंत हिरवा सर्कल होत नाही तोपर्यंत स्कॅन करायचा आहे. जसा स्कॅन होईल तुम्हाला अशा प्रकारचा ऑप्शन येईल. तो ऑप्शनला ओके करायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारचे दोन ऑप्शन येईल. एक नंबरच्या ऑप्शनला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला परत अशा प्रकारचं पेज येईल. यानंतर तुम्हाला येथे ज्या व्यक्तीचा तुम्हाला हयातीचा दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचा इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला OTP येथे OTP टाकायचा आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज येईल. येथे टिक मार्क करून स्कॅन करायचं आहे. जसे स्कॅन करतात तुम्हाला परत फोटो घ्यायचा आहे. त्या व्यक्तीचा घ्यायचा आहे जो व्यक्तीचा तुम्हाला हयातीचा दाखला काढायचा आहे. जोपर्यंत सर्कल मध्ये ग्रीन होत नाही तोपर्यंत तुम्हाला फोटो स्कॅन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज येईल. या पेजचे तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि प्रिंट आउट काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हयातीचा दाखला तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सोप्या पद्धतीने काढू शकता. तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट करा. आम्ही त्या प्रश्नाचे उत्तर देऊ.